च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिद्धूने आता भावनाला कॉल केलेला असतो. तर सिद्धू आता भावनाला सांगत असतो की तुला कसलं टेन्शन आहे का, कारण तुझ्या चेहऱ्यावरनं तुझ्या आवाजावरनं मला सगळं सरळ कळते. त्यावर भावना सिद्धूला सांगते की हो, मला खूपच जास्त टेन्शन आहे. खरं तर ना मला आपल्या पहिल्या लग्नातला तोच प्रसंग आठवतो. तुम्हालाही माहिती आहे त्या लग्नातही किती अडचणी आल्या होत्या, आनंदी गायब झाली होती आणि ते सगळं. मग आता त्या सगळ्या गोष्टी आठवल्या ना तरीसुद्धा त्रास होतो. म्हणूनच मग विचार केला आता तरी सगळं काही नीट होईल ना, म्हणून मी तुम्हाला तेच म्हणत होते. मग त्यावेळेला आता तो तिला सांगू लागतो की काळजी करू नकोस, मी आहे ना, मी असताना तुला कसलीही काळजी नसते ना, मग नको काळजी करूस. आणि त्याचसोबत आता तो तिला म्हणतो की आकाशात जो तारा आहे तो त्याच्याकडे बघ. आणि आकाशातल्या ताराकडे आता भावना बघत असते. त्याच वेळेला तो म्हणतो की तिच्याकडे एक विश माग, ती विश तुझी लवकरच पूर्ण होईल, तुझ्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असंही आता तो म्हणत असतो. त्यावर भावना त्याला म्हणते की तुम्हाला माझ्या मनातलं सगळं काही कसं कळतं. त्यावर भावनाला सिद्धू सांगतो की अगं, आपलं दुसऱ्यांदा लग्न होते आणि एवढं तर मी तुला ओळखतोच की, मग मला काही कळणार नाही का, असा का विचार करतेस तू, असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता हे सगळं काही तो म्हणतो ना, तेव्हा कुठे जाऊन भावना जी आहे ती आता हॅप्पी होते आणि ती म्हणत असते की ठीक आहे, चालेल, मग मीही आता विचार करते, चालेल, तुम्हीही झोपा, तुम्हीही आराम करा. उद्याचा दिवस त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वळण घेऊन येणार असतो, कारण पुन्हा एकदा त्या दोघांचंही आता लग्न होणार असतं आणि त्याचसाठी ते दोघंही जण खूपच जास्त हॅप्पी असतात. तर सिद्धूही आता फोन ठेवतो आणि त्यानंतर आता उद्याच्या क्षणाची तो आतुरतेनं वाट बघत असतो. दुसरीकडे नीलांबरीने सुद्धा आता आपलं काम करायला घेतलेलं असतं. म्हणजेच कसं, तर नीलांबरीने आता माणसाला कॉल केलेला असतो आणि ती त्या माणसाला कॉल करून म्हणत असते की उद्याचं लक्षात आहे ना, सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा, काही झालं तरी प्रॉब्लेम मला बिलकुलही नको आहेत, असं तिने डायरेक्टली त्याला सांगितलेलं असतं. तर तो गुंड म्हणतो की हो, लक्षात आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका. आता इथे सिद्धू आणि भावनाच्या लग्नामध्ये गोंधळ घालण्यासाठी नीलांबरी काही ना काही प्रयत्नही करत असते. नीलांबरीचे प्रयत्न सुरूच असतात. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता लक्ष्मी जी आहे देवाची पूजा करत असते, कारण आज त्यांच्या घरामध्ये शुभ कार्य असतं आणि ते निर्विघ्न पार पडायला हवं असंच वाटत असतं. आणि यासाठी लक्ष्मी पूर्ण रूममध्ये आता तो धूप दाखवत असते आणि त्यामुळे धुपाचा धूर सगळ्या घरामध्ये झाल्यानंतर ते श्रीनिवासही उठलेले असतात. आणि जेव्हा श्रीनिवास उठतात तेव्हा मात्र ते म्हणत असतात की आजची सकाळ खूपच छान जाणार आहे, कारण त्यांनी सकाळी उठल्या आधी लक्ष्मीचा छान असा आवरलेला चेहरा बघितलेला असतो आणि त्यामुळे ते खूप जास्त हॅप्पी असतात. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं ही लक्ष्मी म्हणत असते की चला आता तुम्ही हे आवरून घ्या. मग आता तोच धूप घेऊन ती किचनमध्ये सगळीकडे फिरत असते. वीणालाही सांगत असते की पटापट आवरा, आता कधीही मुलाकडची मंडळी येतील, त्यामुळे आवरलेलं असायला हवं. वीणाही म्हणते की आई, बरीच तयारी झाली आहे, काळजी करू नका. वीणा आता म्हणते हरीशला आता भावनाला पार्लरमधून आणण्यासाठी पाठवलं जातं. मग तोही तिकडनं निघतो. तर दुसरीकडे मात्र आता देवासमोर हात जोडून उभी लक्ष्मी असते. आता हे कार्य निर्विघ्नपणे पार पडायला हवं असंच वाटत असतं, म्हणून आता ती आजीकडेही गेलेली असते. आजीला जाऊन म्हणत असते की आज तुमच्या लाडक्या नातीचं लग्न आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना की आजचं लग्न किती भारी होणार आहे. पुण्यांदा दोघंही जण लग्नबंधनात अडकणार आहे. ह्यापेक्षा चांगली गोष्ट कोणतीच असू शकत नाही, असंही सांगितलं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी आजी बघतात ना, ऐकतात, तेव्हा आजीच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद असतो. आजीला आता सांगितलं जातं की तुमच्यासाठी सुद्धा खूप छान अशी भरजरी साडी आणली आहे, ती सुद्धा तुम्ही घालून रेडी व्हायचं आहे. इकडे नीलांबरी सगळीजणं तयार असतात आणि त्याच वेळेला इकडे म्हटलं जातं की चला आता सगळी तयारी झालीच आहे, गायला हवं. मग आता सगळी तयारी झालेली असते, गाडीतही सगळं सामान वगैरे भरलं जातं. एवढी तयारी झालेली असताना सगळीजणं सिद्धूची वाट बघत असतात. तर इकडे सिद्धूही तयार होऊन बाहेर येतो, पण सिद्धूचा स्वॅग हा काही वेगळाच असतो. सिद्धूला जे आहे ते ह्या लोकांसोबत गाडीने जायचं नसतं. तो जरी नवरा असला तरीसुद्धा त्याला आता ह्या लोकांसोबत जायचं नसतं, तर त्याला त्याच्या बाईकने जायचं असतं. म्हणून आजी म्हणते की बघितलंस का ह्याचं काय चाललंय,
मग आता रेणुका, आजी सगळेजण सिद्धूला सांगत असतात की सिद्धू अरे ऐक तरी, असं नको करू. पण सिद्धू काही ऐकायला तयार नसतो. सिद्धू सरळ म्हणतो की मला ना काही सांगू नका, माझं नक्की झालेलं आहे, मी आता याच गाडीने जाणार आहे, मी आता कोणतेही विषय बदली करणार नाही आहे, मला प्लीज अडवू नका, माझा विचार पक्का झालेला आहे. मग आता अरे तू नवरा मुलगा आहेस आणि असं शोभतं का, असं नको करूस, असं देखील त्याला सांगितलं जातं. पण तो काही केल्याला तयार नसतो, कारण त्याचा विचार पक्का झालेला असतो, त्यामुळे तो कोणाचंही काही ऐकत नाही. तर दुसरीकडे आता जानू छान तयार झालेली असते आणि जेव्हा जानू छान तयार होते ना, तेव्हा तिकडनंच आता जयंत जात असतो आणि जयंत जात असतानाच त्याची नजर तिथल्या जानूवर जाते. जानूला तो बघतो तर काय, जानूच्या समोरून त्याची नजर हटत नसते, कारण जानू छान तयार झालेली असते. तिने लाल रंगाची बनारसी साडी, त्यासोबत मोकळे केस, त्यातच आता ती तिचे दागिने घालत असते. आणि तेवढ्यातच ना तिथे आता जयंत आलेला असतो आणि जयंत मागून येतो आणि जानूच्या या मनमोहक रूपावर तो अक्षरशः फिदा झालेला असतो. त्याला आता स्वप्न पडत असतं आणि त्याला असं वाटत असतं की तो जानूच्या खूपच जास्त जवळ आलेला आहे आणि जानू आणि ते दोघंही जण एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत आणि तो तिच्या सौंदर्याची सुद्धा तारीफ करतोय, हे सुद्धा त्याला आता आठवू लागतं. जानू ही आता लाजत असते. जानूसाठी हे लग्न म्हणजे खूपच आनंदाचं वातावरण होतं. त्यातच आता ह्या सगळ्या गोष्टी, म्हणूनच आता जानू ही खुश असते. पण जानूला एवढं आनंदी बघूनच ना जयंतही तिला आपल्याजवळ घेत असतो आणि आपल्याजवळ घेत असतानाच तो म्हणत असतो की आता सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट झाल्या आहेत, आता काहीच वाव उरलेला नाही आहे, एकदम छान दिसतेस तू, असं बोलून तो तिचं कौतुक करणार. तेच आता तो भानावर येतो, कारण जेव्हा समोर तो पाहतो तेव्हा मात्र आता जानू जी आहे ती तयार होत असते आणि त्याच्यासमोर वीणा उभी असते. वीणा ही आता पाहते तेव्हा म्हणत असते की काय चाललंय, मग आता तुमचंही लग्न होणार आहे, मला कळतंय की तुम्हाला जानूचे भास होत आहेत, पण थांबा, हेही दिवस जातील आणि सगळं काही नीट होईल, असंही आता म्हटलं जातं. कारण इथे जयंतला असं वाटत असतं की तो जानूला मिठीत घेतोय, जानूला त्याने एकदमच स्वतःकडे खेचून घेतलेलं आहे, हे त्याला भास होत असतात, पण हे सगळं स्वप्न असतं. मग जानू तर तयार एकटीच होत असते, पण जयंत आणि त्याचसोबत वीणा बाहेर उभे असतात. तर वीणा आता जयंतला सांगत असते की तुमचंसुद्धा एकदा शुभमंगल होणार, जसं आता भावना आणि सिद्धूचं होतंय ना अगदी तसंच, त्यामुळे तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, असं बोलून कसंबसं त्याला थांबवलं जातं. आणि त्यामुळे आता ते लोकंसुद्धा खूपच जास्त खुश असतात की आता जयंतचं आणि जानूचं सगळं काही चांगलं होईल, या आशेने वीणा वाट बघत असते. तर दुसरीकडे मात्र आता वीणा जयंतला म्हणते की सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे, मग तू तेवढं देशील का. जयंत म्हणतो की हो मी देईन ना. मग त्याला काय तेवढीच संधी हवी असते ना जानूकडे जायची, जानूशी बोलायची, म्हणूनच तो तयार होत असतो. तो म्हणत असतो की ठीक आहे मी देईन सगळ्यांना प्रसाद. इकडे आता सिद्धू बाईकवरून जायला निघालेला असतो. मग इकडे एकटीच ना ही जानू तयार होत असते. जानू जेव्हा तयार होत असते तेव्हा मात्र तिला एकटीलाच खूप जास्त हसू येत असतं, कारण आहे ना तिची एकदम जोरदार तयारी सुरू असते. पण जेव्हा ती आता तिचं कानातलं लावत असते ना, तेव्हा कानातल्याची मागची जी फिरकी असते ना तीच खाली पडते आणि मग काय, ती फिरकी खाली पडल्यामुळे ना खूपच जास्त हालत तिची खराब होते, कारण तिला फिरकी भेटत नसते. पण तेवढ्यातच तिथे आता आलेला असतो आणि विश्वा जेव्हा जानूला पाहतो तेव्हा त्याची जानूवर ना काही नजर हटत नसते. तो एकटक जानूकडे बघतो आणि त्याच वेळेला आता जानू म्हणत असते की तुम्ही आलात, अगदी देवासारखे आलात, माझी ना कानातल्याची फिरकीच भेटत नाही आहे. त्यावर तो खाली पडलेली ती फिरकी तिच्या हातात देतो आणि म्हणतो तुम्ही हीच फिरकी शोधताय का. मग ती म्हणते की हो हो मी हीच फिरकी शोधत होते. आणि मग काय, जानूच्या हातामध्ये ती फिरकी भेटते आणि त्यावर जानू म्हणते तुम्ही तर माझं आयुष्य सुधरवलं. असं म्हटल्यानंतर आता कुठेतरी एकदम हॅपीली ना विश्वाला खूप छान वाटत असतं की जानू आपल्याला असं म्हटली. पण जानूला तो विचारतो की तुम्हाला असं का म्हटलीस. जानू त्याला सांगते मग काय बोलणार, बरोबरच आहे ना, खरं तर मला वाटत नव्हतं की व्यवस्थित सगळं काही होईल आणि मला तर टेन्शन आलं होतं माझ्या ऐन बहिणीच्या लग्नामध्ये हे सगळं काही. मग मला थोडा विचार करण्यासारखंच वाटत होतं की काय होईल काय नाही, पण ऐन वेळेला ते बरं झालं ना, तुम्ही मला मदत केली आणि मला हे सगळं दिलं शोधून. ते नाही तर मी किती वेळ इथेच टाईमपास करत बसली असते, असंही आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता प्रसाद द्यायला म्हणून हा जयंत आलेला
आलेला असतो आणि जयंत एकत्र बघतो. जयंत जेव्हा ह्या दोघांनाही एकत्र बघतो ना, तेव्हा मात्र आता त्याला काय बोलू आणि काय नाही हे समजतच नसतं. मग आता जयंत तिकडनं जातो विश्वाला ते देऊन वगैरे, आणि विश्वाला जेव्हा तो देऊन तिकडनं निघून जातो ना, तेव्हा आता जयंत जानूलासुद्धा ते प्रसाद देत असतो. पण जानू काही त्याच्याकडनं बिलकुलही प्रसाद घेत नाही. ती सरळ म्हणते की मला तुमच्याकडनं काहीच नको आहे, मगाशी मी खाल्ला आहे प्रसाद, असं बोलून ती त्याला मुद्दामूनच ना अशी तोडून टाकते. जेव्हा ती त्याला तोडते तेव्हा तो आतमधून खूप जास्त खचून जातो. पण आता वीणा त्याला सावरत असते. वीणा म्हणत असते की झालाय का तुमचा प्रसाद देऊन सगळ्यांना, आजीला देऊ नका, कारण आजीला आपण अजूनही नईनेच जे काही आहे ते देतो, पण आजीला मी भेटून तरी येतो, असं आता इकडे जयंत म्हणत असतो. मग वीणा आता जयंतच्या बाबतीत खूप जास्त खुश असते. मग तीही विचार करते की खरंच ना जानूला किती चांगला नवरा मिळाला आहे आणि आम्ही किती नशीबवान आहे की आम्हाला एवढा चांगला जावई मिळालेला आहे, असंही आता वीणा बोलत असते. जयंतचं आता नेम असतो तो म्हणजे आजीवर. आजी आता बिचारी रूममध्ये असते, तिला आता काही जमत नसतं. पण आता हा जयंत जो आहे ना, तो या आजीला त्रास द्यायचा प्रयत्न करतो. बिचारी आजी निपचित पडलेली असते, तर आजीच्या तोंडात आहे ना मुद्दामून आहे ना तो आता प्रसाद कोंबतो. सॉरी हा फ्रेंड्स, मी आज खूप जास्त स्लो बोलते कारण माझी दाढ खूप जास्त पेन करते, पण रेकॉर्डिंग करणं मस्ट इम्पॉर्टंट आहे, सो मी रेकॉर्ड करते, तर थोडं समजून घ्या. दुसरीकडे आता जयंत जेव्हा आजीच्या तोंडात तो सगळा प्रसाद कोंबत असतो ना, तेव्हा आजीला त्रास होत असतो. पण आजी काहीच बोलू शकत नसते, ओरडू शकत नसते. तेवढ्यातच ना आता जयंतच्या फोनवर कॉल आलेला असतो, आणि जयंतच्या फोनवर जेव्हा कॉल येतो तेव्हा आता जयंत कॉल रिसीव करतो, आणि त्याच वेळेला संतोषचा कॉल आलेला असतो. आणि संतोष आहे ना, तो त्याला ब्लॅकमेल करत असतो. म्हणजेच नेहमीप्रमाणेच तो त्याला आता म्हणत असतो की काय रे, महाशिवरात्रीच्या दिवशी काळे पाटलांच्या घरात ललिता देशमुखसोबत तू काय केलंस, तुला काय वाटतं कोणी बघितलं नाही आहे का, बघितलंय असं बोलून आहे ना, तो मुद्दामूनच ना त्याला घाबरवायचा प्रयत्न करतो. इथे जयंत पुरता घाबरलेला असतो, त्याला काय बोलावं आणि काय नाही ना काहीच सुधरत नसतं, त्याला टेन्शन येतं. मग तो आता इकडे तिकडे बघत असतो आणि तो अचानकपणे फोन कट होतो. संतोष म्हणतो की घाबरला का हा, केला का फोन ह्याने कट, कसला माणूस आहे हा डरपोक कुठचा. मग आता संतोषही फोन ठेवतो. संतोषला ह्या सगळ्या प्रसंगातसुद्धा ना हे सगळं करायचं कसं सुचत असतं देव जाणे. इकडे आता रेणुका निघालेली असते, म्हणून रेणुकाने फोन केलेला असतो लक्ष्मीच्या फोनवर. मग वीणा आता आईनं म्हणत असते की आई तुमचा फोन वाजतोय, पण आई कामात असल्यामुळे काही त्या फोन रिसीव्ह करायला येत नाही. पण तेवढ्यातच ना आता रेणुकाचा फोन वीणा उचलते, आणि मग वीणाला सांगितलं जातं की निघालो आहोत. त्यावर वीणाही म्हणते की ठीक आहे. मग लक्ष्मीला ती हा सगळ्याचा निरोप देते. लक्ष्मी म्हणत असते की चला बरं झालं सगळे निघाले आहेत, पण अजून भावना कुठे राहिली, हरीशला कॉल कर बरं. हरीशला फोन करते वीणा, पण हरीश काही केल्या कॉल रिसीव्ह करत नसतो. मग अजूनच टेन्शन येतं की कुठे राहिले असतील ही लोक, कुठे राहिले असतील, हरीश कॉल का रिसीव्ह करत नसतो. हरीशला आता पार्लरमध्ये नेमकी भावना सापडलेली नसते. मग तो सांगणार कोणत्या तोंडाने आहे की काय घडलं आहे काय नाही, त्यामुळे तो काहीच सांगत नाही. त्याने आता फोनच उचललेला नसतो. पण आता त्याला टेन्शन येतं की काय करू. मग त्याने ना नाईलाजास्तव तो फोन केलेला असतो सिंचनाला, आणि सिंचनाला कॉल करून तो सांगतो की मी इथपर्यंत पोचलो आहे, पण इथे ना भावनाताईच नाही आहे. भावनाताई नाही आहे म्हटल्यावर आता सिंचनालासुद्धा टेन्शन येतं की पार्लरमधला भावना कुठे काय गायब होऊ शकते. सगळ्यांनाच आता टेन्शन आलेलं असतं, काय करावं काही केल्या सुधरत नसतं. मग तेवढ्यातच ना आता ती फोनवर बोलत असते, आणि तेवढ्यात नेमकं हे सगळं बोलणं ना बाबांनी ऐकलेलं असतं. आणि बाबा जेव्हा हे सगळं बोलणं ऐकतात तेव्हा त्यांनासुद्धा धक्का बसतो की तेही विचार करतात की आता ह्या सगळ्या गडबडीत कुठे गेली असेल भावना, असा विचार ना त्यांच्या डोक्यामध्ये येऊ लागतो. मग तेही आता स्वतःला धक्क्यातच घेऊन जातात, कारण पहिल्या लग्नातसुद्धा हे सगळं झालं होतं. आता इथे लोक अगदी दारात येऊन पोचलेली असतात, तरीसुद्धा सिद्धूचाही पत्ता नसतो. मग आता गाडे पाटील कुटुंबियांना सुद्धा सगळ्यांच्या समोर जायला लाज वाटत असते. काय उत्तर देणार आहे आपण ह्या सगळ्यांना, कारण ऑलरेडी सिद्धू आपल्या आधी पोचायला हवा होता, पण तो अजून पोचला नाही आहे. काही संकट तर आलं नसेल ना, असे अनेक प्रश्न पडू लागलेले असतात.
मग आता अधिराजही सिद्धूला कॉल करायचा प्रयत्न करतो, पण सिद्धूचा कॉल काही लागत नसतो. मग काय करायचं ह्या मुलांचं? खरंच ना, असे करतात ना ही मुलं की ऐनवेळेला ना काही सुधरतच नाही असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता थांब आपण बघूया काय घडतंय ते थांब. मग आता ती लोकं पुढे जायला निघतात, कारण त्यांना आता तिकडे पोचणंसुद्धा गरजेचं असतं. आणि त्यानंतर ती लोकं जेव्हा तिकडे जातात ना, तेव्हा आता इकडे दारात सगळी दैवी कुटुंब त्यांच्या स्वागतासाठी तयार असतात. इकडे तिकडे बघत असतं, कारण आता सिद्धूही त्यांच्या ह्याच्यात नसतो. सिद्धू कुठे गेला आहे असंही त्यांना विचारलं जातं. मग आता सिद्धू नाही आहे, अधिराज चुकून बोलून जातो, अरे म्हणजे तुमचा सिद्धूही पळून गेला आहे का? म्हणजे मग भावनाही कुठे नाही आहे. मग आता त्यांच्यामध्ये बोंबाबोंब होते, सिद्धू नाही भावना नाही, मग काय? पण आता सिद्धू आणि भावनाची ना ग्रँड एंट्री त्याच्या बुलेटवरनं होणार आहे सिद्धूच्या, म्हणून तर सिद्धू बुलेट घेऊन बाहेर पडलाय. त्याच्या मागचं एकमेव कारण तेच तर आहे. पण आता या सगळ्यांसाठी हे सगळं काही सरप्राईज आहे. दुसरीकडे जानूचा सुद्धा डॅशिंग लुक आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण जानू मंगळसूत्र घेऊन जात असताना त्याच्यामध्ये अडथळे येत असतात. पण जानूने जी काही हाणामारी केली ना, त्या गुंडांना डायरेक्टच लोळवले ना, त्यामुळे आता जानू ही ऐन टायमिंगला तिथे पोचणार आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.